नमस्कार. आज आपण मांडोगण फराटा येथील पतसंस्थांबाबत बोलणार आहोत. गुंतवणूकदारांच्या हक्कासाठी बोलणार आहोत. आणि पतसंस्थाचे उद्घाटन होताना काही पतसंस्था संचालक अध्यक्ष हे राजकीय नेत्यांचा वापर करतात, त्यांना बोलावतात. तसेच काही वेळी काही समस्या येऊ नयेत म्हणूनही राजकीय नेत्यांचाच गैरवापर होत असतो. आणि कोणताही राजकीय नेता असो, कितीही मोठा असो छोटा असो, तो पतसंस्थांबाबत स्तुती करत असताना मात्र गुंतवणूकदारांच्या बाबत व त्यांच्या ठेवीबाबत कोणतीही खात्री देऊ शकत नाही, देतानाच आढळत नाही. कारण गुंतवणूकदारांच्या हित पाहणारे हे खूप कमी आहेत. बऱ्याच राजकीय नेत्यांच्या नावाने असणाऱ्या आज पतसंस्था बँका ह्या बंद पडलेल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अशा राजकीय नेत्यांचं ऐकायचं की नाही ऐकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शेवटी ठेव ही तुमची आहे त्या पतसंस्थेत. आणि मांडोगण फराटामध्ये असं सध्या चाललं आहे की कोणत्याही गुंतवणूकदाराला ठेव मिळेलच का? आपण जी गुंतवणूक करतो आपल्या कष्टाची, एक एक रुपया आपण साचवतो अथवा एक हक्काची ठेव असती, ती खरंच आपल्याला मिळते का? बऱ्याच प्रमाणात याचं उत्तर आहे नाही. फसून गेले ते गेले, गंडा घालून गेले ते गेले, ज्यांनी टाळा टाकला त्यांनी टाकला, परंतु जे आहेत ते तरी देतात का? अपवाद वगळता नाही, ते तुमच्यात मत परिवर्तन करतात. संबंधित शाखाचालक असतील, संबंधित चेअरमन असतील, हे काय सांगतात, आमच्यावरती विश्वास ठेवा. काल ज्यांनी गंडा घातला ते हेच सांगत होते ना, ते काय वेगळं सांगत होते? आणि अशा वेळी मात्र आपण जर विश्वास ठेवाल तर नक्की फसाल. हा आत्तापर्यंत फसलेल्यांचा अनुभव आहे. आणि जेणेकरून आपण आपल्या पैशाची आपल्याला अधिकार आहेत, कधी काढायचे कधी ठेवायचे. कोणी सांगितलं, कोणी बातम्या केल्या म्हणून हा विषय नसतो. आमचं काम आहे जागृती करणं. आणि या जागृतीच्या माध्यमातून ज्यांनी आत्तापर्यंत ऐकलं त्यांचे पैसे हे त्यांनी वेळेत काढून घेतले. त्यावेळेस त्यांना खूप अडचणी आल्या, खूप समजावून सांगण्यात येत होतं की थोडे दिवस राहून द्या, आम्ही आहेत. आणि त्याच काही दिवसानंतर त्याच पतसंस्था यांनी गंडा घातला. परंतु ज्यांनी ऐकलं आणि आपले पैसे काढून घेतले ते मात्र वाचले. याचा विचार करता आज आपण आपली गुंतवणूक ही काढण्याचा हक्क हा आपला आहे. आपण कधी काढायची, काय करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमचं उद्दिष्ट कोणत्याही पतसंस्थेची बदनामी करणं नाही. ग्राहक जो आहे, गुंतवणूकदार जो आहे, त्याच्या हिताचं बोलणं हे आमचं राष्ट्रीय कर्तव्य आहे. याचा विचार करून गुंतवणूकदारांनी आपल्या हक्कासाठी कोणताही राजकीय नेता हा पुढे येतो का हो? नाही येत. का बरं? गुंतवणूकदारांची एक बैठक घेणं आवश्यक नाही का? आपण सत्तेत आहात, आपण मंत्रालयात आहात, मग आपण गुंतवणूकदारांना भेटलात का? का बरं? ते भेटणं महत्त्वाचं नाही आहे? ते आपले मतदार नाहीत का? आहेत ना, आपल्या पक्षाचे असतील. मग असं असताना मात्र गुंतवणूकदारांच्या बाबत काय? गुंतवणूकदार हे वाऱ्यावरच का? बरे, ह्या महाराष्ट्रातील संस्थाचालक आहेत, हे कुठं जाणार आहेत? परंतु यांनी काही यांच्या प्रॉपर्ट्या दुसऱ्यांच्या नावाने केलेल्या हे असू शकतात. बरं, महसूल खातं आपलंच आहे, मग आपण ते करू शकता पुन्हा सर्व वसूल. परंतु असं कोणत्याही राजकीय नेत्यांच्या पतसंस्था अथवा इतरांच्या पतसंस्थेला हजर राहणारे हे करत नाहीत. याचं एकमेव कारण काय असेल ते त्यांनाच माहिती. परंतु खरंच गुंतवणूकदार हे वाऱ्यावरच, हा प्रश्न मात्र सतत समाजामध्ये भेडसावत असतो. आणि यामुळे मात्र असं सांगावं असं वाटतं की आपली गुंतवणूक आपण करत असताना खूप विचार करावा.
आणि ज्यांची गुंतवणूक आहे त्यांचे पैसेही मिळेनात. मांडवगण फराटामध्ये अशी सध्या अवस्था झालेली आहे. त्यांना सांगण्यात येतं, परिवर्तन करण्यात येतं, थोडं थांबा, आम्ही काय पळून जाणार नाहीत, दुसरे गेले. अरे परंतु बाबा त्यांचे पैसे आहेत, त्यांना ज्यावेळेस काढायचे, तुमचा व्यवहार चांगला आहे, तुमची संस्था चांगली आहे, मग द्या ना पैसे त्यांचे पैसे द्यायला अडचण काय आहे? संस्था चांगली आहे ना, व्यवहार चांगले आहेत ना, वसुली चांगली आहे ना. मग गुंतवणूकदारांना ज्यावेळेस पैसे पाहिजेत त्यावेळेस त्यांना थोडाफार तोटा येऊ द्या ना. तोटा आलेला त्यांना मान्य आहे, पण आपण पैसे देण्यास का टाळाटाळ करता? आणि गुंतवणूकदारांनो जागे व्हा. एकच सांगावं असं वाटतं, जी संस्था आपले हक्काचे पैसे आपल्याला देण्यास टाळाटाळ करत असेल ना, तर असं समजावयास काय हरकत आहे का आपण, की ती संस्था ही आज तोट्यात असेल किंवा असूही शकते. त्यामुळे आपले हक्काचे पैसे आपल्याला देण्यास टाळाटाळ होत आहे. आपल्याला तारीख पे तारीख देण्यात येत असेल, असंही असू शकतं काही संस्थांबाबत. याचा विचार करा आणि आपली गुंतवणूक आपण काढायची की ठेवायची हा तुमचा प्रश्न आहे. परंतु शेवटी मांडवगण फराटामध्ये अनेक पतसंस्थांनी आजपर्यंत गुंतवणूकदारांना मात्र वाऱ्यावरच सोडलेला आहे. कोणाचेही पैसे अद्याप मिळालेले नाहीत व गंडा हा घातलेला आहे, फसवणूक ही केलेलीच आहे. अशी अनेक गुंतवणूकदार आहेत. याचा विचार आपण गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी का करू नये, हाच एक जागृतीपर संदेश. कोणताही राजकीय नेता कोणत्याही संस्थेची प्रशंसा करून गेला अथवा संस्थेचं उद्घाटन केलं तर ती संस्था तोट्यात जाण्याला ते कारणीभूत नसतात. त्यामुळे आज आपण अनेक प्रकरणामध्ये पाहतो, हे हुशार लोक असतात, चतुर असतात, हे सांगतात त्याच्याशी आमचा कोणताही प्रकारचा संबंध नाही. आणि बरोबर आहे ना, ऐकायचं ना ऐकायचं शेवटी आपलं आहे. गुंतवणूक करताना आपण काय मंत्र्यांना विचारून करतो का? आपण आपल्या स्वतःच्या विश्वासाने करतो, यांच्यावर विश्वास ठेवून. हे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीबाबत आपण नक्की विचार करावा. जर आज आपण काढली तर वाचाल, नाही काढली तर फसाल, हे मात्र त्रिवार सत्य आहे.